नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सायनॉप्टिक माहिती बघू. पहिल्या चार्टमध्ये 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक द्रोणिका कर्नाटका ते दक्षिण छत्तीसगडवर दिसत आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही नॉर्थ वेस्टर्ली दिशेने येत आहे. तसेच दुसऱ्या चार्टमध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम उत्तर दिशेने येत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 5 मेला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 6 मेला विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच बाकी जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 7 मेला विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 5 मेला विदर्भामध्ये अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. बाकी जिल्ह्यामध्ये कोणती पण चेतावणी देण्यात आलेली नाही. दुसऱ्या दिवशी 6 मेला विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 7 मेला विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 48 तासात कमाल तापमानात 2 अंश सेल्सिअसनी वाढ होईल. त्यानंतर बहुतेक भागांमध्ये 2 ते 30 अंश सेल्सिअसनी घसरण होईल. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.